नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. तिलोत्तमा अजूनही सारंगच्या उशाशी बसलेली असते आणि तेव्हा मात्र सारंग फक्त सावली सावली असंच म्हणत असतो. आता मात्र अमृताला टेन्शन आलेलं असतं. अमृता म्हणू लागते, सारंग असा फक्त आणि फक्त सावली सावली असंच का बरं म्हणत आहे? नेमकं काय झालेलं आहे? आणि त्याचबरोबर हा ठीक तर आहे ना? ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. पण आता मात्र तिलोत्तमा म्हणू लागते, काय करायचं? सारंग हा बरा तर होईल ना? त्याचबरोबर अमृता म्हणत असते, मला असं वाटतंय की तो फक्त सावलीचंच नाव घेतोय, त्यामुळे आपण सावलीला बोलवलं पाहिजे का? असं सुद्धा आता इकडे ती विचार करू लागते. दुसरीकडे मात्र ही मोनिका आता भैरवीच्या तिथे जाऊन पोहोचलेली असते आणि तिथे पोहोचल्यानंतर ती म्हणत असते, खरं सांगू का तुम्हाला, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना नक्कीच कोणीतरी होतं, पण कोण होतं हे मला नाही माहिती. पण माझा ना एक अंदाज आहे की इथे ना एक व्यक्ती होती आणि ती म्हणजेच की जो खंड्या आहे ना, तो खंड्या इथे होता असं मला वाटतंय. पण आता तेव्हा इथे भैरवी तिला ओरडते आणि म्हणत असते, हे बघ, तू उगाचच नाही त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायचं काम करू नकोस. तुझं जे काही काम आहे ना, ते फक्त तुझं तुझं काम तू कर. नाही त्या गोष्टी आणि नाही ते हे सगळं इथं करण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा ह्या सगळ्या गोष्टींशी काही एक संबंध नाही, असं स्पष्टपणे ती बोलत असते. आता मात्र इकडे अमृता बबलूला विचारत असते, बबलू, मला तुला काहीतरी विचारायचे, खरं खरं सांग. तेव्हा बबलू म्हणत असतो, काय झालेलं आहे, तुम्हाला मला काय विचारायचे? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, आई इथे काय म्हणत होत्या आणि त्याचबरोबर आईने तुला मला कोणती गोष्ट सांगण्यापासून थांबवलं आहे? खोटं अजिबातच बोलायचं नाही, जे काही आहे ना ते सर्व काही खरं सांग. आता बबलू म्हणत असतो, हो, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत इथे सावली वहिनी सारंगला भेटत नाहीत तोपर्यंत तो बरा होणार नाहीये म्हणून. तेवढ्यातच तिलोत्तमा येते. तिलोत्तमा आल्याबरोबर इथे आता त्याला ओरडून बोलत असते आणि म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तुला सांगितलं होतं स्पष्ट शब्दामध्ये की इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आता मात्र बबलू म्हणत असतो, बाद झालं, आता मी तुमचं काहीच नाही ऐकणार आहे. कारण तुम्हाला तुमच्या गोष्टी, तुमचा इगो, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि तुम्ही काय करताय, कशा पद्धतीने वागताय हे मात्र तुम्हाला समजतंय का? इथे तुमचा इगो जास्त महत्त्वाचा आहे की सारंगची तब्येत आणि ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तेच मला काही केल्या समजत नाहीये. तुम्ही असं का वागताय? हे बघा, असलं काही करू नका आणि ह्या पद्धतीने अजिबातच वागू नका. कारण तुम्हाला इथे गोष्टी लक्षात यायला हव्यात. कारण तुम्ही खूप जास्त वेगळ्या पद्धतीने इथे विचार करत आहात आणि त्याचबरोबर तुम्ही मला काहीही बोला, पण आता मात्र इकडे मी शांत बसणार नाही. दुसरीकडे आता ओवी सारंगच्या बाजूला बसून रडू लागलेली असते. बाबा उठणारे, बाबा उठणारे असे इकडे ती बोलत असते. पण सारंग मात्र अजून तरी उठलेला नसतो. तेवढ्यातच अबीरचा कॉल येतो. आता अबीरचा कॉल आल्याबरोबर इकडे ओवी म्हणत असते, अबीर. तेव्हा अबीर म्हणत असतो, काय झाले ओवी, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ओवी म्हणत असते, नाही, काहीही ठीक नाहीये. अगं पण काय झालंय ते तरी सांग. इथे ती म्हणत असते, अरे अजून तरी इकडे माझा बाबा शुद्धीवर आला नाही, त्यामुळे मला ना अजूनच खूप जास्त टेन्शन आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच इथे अबीर म्हणत असतो, अगं असं कसं, अमृता काकू तर इथे घरी आल्या होत्या आणि अमृता काकू घरी आल्यानंतर त्यांनी तर सांगितलंय की इकडे मात्र जो काही तुझा बाबा आहे तो इथे सुपर हिरो शुद्धीवर आला आहे, मग अजून तरी तो शुद्धीवर कसा काय आला नाही? तेव्हा ती म्हणत असते, नाही, बाबा शुद्धीवर नाही आला आणि तुला सांगू का, बाबा फक्त सावली टीचरचं नाव घेतोय. मग तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? बाबा तुझा सावलीचं, माझ्या आईचं नाव घेतोय म्हटल्यावर नक्कीच त्या दोघांचं नातं काहीतरी असावं आणि त्याचबरोबर आपल्याला ते सर्व काही शोधलं पाहिजे, असं सुद्धा आता इथे ते दोघे जण बोलू लागलेले असतात. दुसऱ्या बाजूला मात्र अमृता आता इकडे तिलोत्तमाकडे जाते आणि तिलोत्तमाला म्हणत असते, आई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय. हे बघा, तुम्ही फार जास्त चुकीच्या पद्धतीने विचार करताय. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार मुळीच करू नका. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहे का, तुम्ही काय करताय ते? कारण तुम्हाला नाही समजत आहे, हे फार जास्त चुकीचं आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जर तुम्ही वागत राहिलात, ह्या सर्व गोष्टी जर करत राहिलात, तर एक ना एक दिवस मात्र सारंग इथे देव न करून त्याला काही हो. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का? तेव्हा ती म्हणत असते, हो, मी जे बोलते ना
ना ते अगदी बरोबर आहे, काय चुकीचं आहे त्यामध्ये? कारण मला एक गोष्ट सांगा, जर इथे त्याला काही झालं तर ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त सावलीला तू इथे येऊन बरं होऊन गेली तर काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, ती मुलगी मला माझ्या घरी नकोच आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला पूर्ण विश्वास आहे, एकदा का ती आली ना तर इथे राहणार नाहीये, ती नक्कीच निघून जाईल. पण तुम्ही तिला एक संधी दिली पाहिजे. हे बघा आई, असं करू नका. सारंगसाठी तुमचा इगो बाजूला ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतंय का की तिच्यासमोर कसं नमतं घेऊ? पण असं नका करू. सारंगचं आयुष्य हे फक्त सावलीभोवती आहे आणि सावलीला घरी येऊ देत. तुम्ही एकदा माझं ऐका. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते, ठीक आहे, मी त्या घरी नाही जाऊ शकत आहे, पण तू तरी त्या घरी जाऊ शकतेस ना आणि तिला बोलवून आणू शकतेस ना? तेव्हा मात्र इथे स्पष्टपणे अमृता नाही म्हणून सांगत असते. ती म्हणत असते, मला आई माफ करा, पण मी मात्र अजिबात सावलीकडे जाणार नाही. काही जरी झालं तरी मी मात्र सावलीला अजिबात बोलवणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं काही तुमचं तुम्ही करा. मी मात्र अजिबात कसलीही गोष्ट कोणाला सांगणार नाही. असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलू लागलेली असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे तिलोत्तमाला हे मात्र हिचं वागणं फारच जास्त खटकलेलं असतं आणि ती म्हणत असते, अगं असं काय करतेस? हे बघ, असं वागू नकोस. तेव्हा मात्र ती म्हणत असते, नाही आई, तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही स्वतः सावलीकडे जा. दुसरीकडे मात्र आता इकडे भैरवी सरळ सरळ मोनिकाला जीवे मारण्याची धमकी देत असते आणि म्हणत असते, जर तू हे कोणाला काही सांगितलंस आणि नाही त्या गोष्टीमध्ये नाही तिथे उचापत्या करू लागलीस तर तुझ्या जीवावर बेतू शकतं. तेव्हा मात्र मोनिका म्हणत असते, तुम्ही भैरवीजी मला सरळ सरळ धमकी देताय आणि मी काय केलेलं आहे? तेव्हा ती म्हणत असते, तू मला एवढ्यात हलक्यात घेऊ नकोस बरं का. तू इथे कशासाठी आली, काय करतेस हे मात्र मला चांगलंच समजते. असं बोलल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते, नाही, तुमचा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. असं अजिबातच नाही, तुम्ही फार जास्त चुकीचा विचार करताय. असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याच वेळेला मात्र भैरवी तिला सांगत असते, तुझा ह्या गोष्टीशी काही संबंध नाहीये, त्यामुळे आल्या पावली तू परत निघून जा. आता परत निघून जा असं म्हटल्याबरोबर इथे मोनिका म्हणत असते, पण मला माहिती आहे खंड्याचं तुमचं आणि राजकुमारचं काहीतरी कनेक्शन आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. पण भैरवी मात्र आता इकडे तिला म्हणत असते, तू गप्प बस ग. अहो, पण मी तुम्हाला कोणती न्यूज सांगायला आली होती ती तर ऐकून घ्या. कोणती? अहो, सारंग शुद्धीवर आलाय आणि सारंग शुद्धीवर आल्यावर कोणाचं नाव घेतोय तुम्हाला माहिती आहे का? कोणाचं? अहो, सावलीचं नाव घेतोय तो. फक्त त्याला फक्त सावली आणि सावलीच हवी आहे असं इकडे. आणि डॉक्टरांनी पण स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत इथे सारंगला सावली भेटत नाही आणि सावलीच एकमेव असं आहे की ती सारंगला बरी करू शकते, असं मोनिका स्पष्टपणे सांगत असते. मग जर आता सावली पुन्हा इकडे आली, अगं काही जरी झाला, जीव जरी गेला, तर ती तिलोत्तमा जी आहे ना, ती तिलोत्तमा मात्र सावलीला इथे सारंगच्या आयुष्यात अजिबात आणणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग मोनिका म्हणत असते, तुम्ही हे जे काही तुमच्या मनामध्ये एवढं सगळं काही कोरून ठेवलेलं आहे ना, ते मात्र तुम्ही दूर करा. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा की इकडे मात्र जी काही सावली आहे ना, ती सावली मात्र सारंगच्या आयुष्यात पुन्हा नक्कीच येणार आणि हे मी तुम्हाला ठाम मताने सांगते, असं स्पष्टपणे मोनिका बोलू लागलेली असते. आता भैरवीला मोनिकाचा राग येऊ लागतो. मोनिकाला ती म्हणत असते, बाद झालं, खूप जास्त बोलतेस, बोलून झाले ना तुझं, आता इथून चालती हो. मग आता मोनिका मात्र एवढं सगळं काही करून सुद्धा तिथून निघून जात असते. मोनिका तर निघून जाते प्रेक्षकांनो, पण दुसरीकडे मात्र इथे आता ओवी त्याचबरोबर अमृता ह्या दोघी जणी बसलेल्या असतात. तेव्हा आता ओवी म्हणत असते, काकू मला एक गोष्ट सांग, मला जेव्हा ताप आला होता तेव्हा आम्ही सुद्धा सावली टीचर असंच बोलत होते. मग आता बाबाला ताप आलाय, बाबा बरा नाहीये, मग तो सुद्धा सावलीच असं म्हणतोय. मग आपण एक काम करूया ना, सावली टीचरांकडे जाऊया आणि त्यांना ताबडतोब इथं बोलून आणूया. एकदा का सावली टीचर आले ना तर मग आपला बाबा जो आहे ना तो नक्कीच बरा होईल, असं आता ती बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, नाही बाळा, आपल्याला सावली टीचरांना नाही बोलून आणता येणार. पण का काकू? तेव्हा मात्र इथे ती म्हणत असते, नाही म्हणून सांगितलं ना काकू, पण प्लीज मला सांग ना, मी जाऊ का आणि सावली टीचरांना बोलून घेऊन येऊ का? मला माझा बाबा हवा आहे ग, मला काहीच नकोय, मला माझा बाबाचा जीव हवा आहे, मला बाकी काहीच नको, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेवढ्यातच तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा हे रडणाऱ्या ओवीला आणि त्याचबरोबर सारंगविषयी असलेलं प्रेम मात्र ओवीचं तिला दिसतं आणि त्यामुळे मात्र आता इकडे ही जी काही तिलोत्तमा आहे
तिला मात्र अजूनच इथे वाईट वाटू लागलेलं असतं आणि वाईट वाटत असताना आता इकडे ती विचार करत असते की हे सगळं नेमकं काय आहे. त्याचबरोबर ही मुलगी माझ्या सारंगवर किती जीव लावते, किती प्रेम देते त्याला. मग मी काय करू? मी सावलीकडे जाऊ का? मी सावलीकडे जाऊन पदर पसरू का? काय करू काय करू असा सुद्धा विचार आता इकडे ती करू लागलेली असते. आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो आबिर हा सावलीशी बोलत असतो. तो म्हणत असतो, अगं आई, सावलीचा इथे ओवीचा फोन आला होता आणि इथे सारंग जे काही सुपर हिरो आहेत ना, ते सुपर हिरो मात्र फक्त आणि फक्त इथे तुझंच नाव घेत होते. आई, मला एक गोष्ट सांग, ते तुझं नाव का आणि कशामुळे घेत आहेत आणि त्याचबरोबर तुमचा दोघांचा काय संबंध आहे? असं इथे आजारपणामध्ये कोण कोणाचं नाव घेतं? आई, चल ना, आपण एक काम करूयात, पटकन जाऊया आणि इथे सुपर हिरोला जाऊन भेटून येऊयात. अगं सावलीला, इथे ओवीला थोडा तरी आपण तिचा विचार करायला हवा ना, कारण ती ना प्रचंड रडत आहे. तिच्यासाठी तरी कमीत कमी आपण जाऊया ना आई, नाही म्हणू नकोस ना. तेव्हा मात्र सावली म्हणत असते, हे बघ अबीर, असा हट्ट करू नकोस, आपल्याला काही जरी झालं ना तरी सुद्धा जाता येणार नाही. अगं पण असं काय करतेस आई, नाही म्हणू नकोस ना, प्लीज आपण जाऊया ना. पण आता हे सगळं काही होत असताना मात्र इकडे लगेचच सावली म्हणत असते, नाही बाळा, आपण तिथे नाही जाऊ शकत आहे. तेव्हा मात्र इथे तिलोत्तमा आलेली असते. तिलोत्तमा म्हणत असते, का नाही जाऊ शकत आहे, का नाही जाऊ शकत आहे, सांग ना, तुझ्यासाठी सारंगचा जीव महत्त्वाचा नाहीये का? तेव्हा मात्र इथे सावली इथे तिलोत्तमाकडे पाहतच असते. ती म्हणत असते, म्हणजे म्हणजे काय? म्हणजे आज तुझ्यामुळे आणि त्याचबरोबर इथे त्या ओवीमुळे मी माझ्या सारंगचा जीव इकडे गमावू शकत नाही. काही जरी झालं तरी मला माझ्या सारंगचा जीव फार महत्त्वाचा आहे. मी माझ्या सारंगला असं इकडे सोडू शकत नाही. त्यामुळे तू यायचं आणि जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत त्याची काळजी घ्यायची, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सावलीला तर खूपच मोठा धक्का बसतो. सावलीला खूप मोठा धक्का बसल्यानंतर ती म्हणत असते, तुम्ही हे सगळं काही मला बोलताय? त्याचबरोबर तेव्हा ती म्हणत असते, हो, ह्या सर्व गोष्टी मी तुला बोलत आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी माझ्या सारंगचा जीव वाचला पाहिजे. तेव्हा आता इकडे जगन्नाथराव म्हणत असतात, तुला कळते का तिलोत्तमा, तू माझ्याच घरी येऊन माझ्याच मुलीला इथे धमकी देत आहेस. तेव्हा लगेचच ती म्हणत असते, ही धमकी नाहीये, तर इकडे येऊन माझ्या मुलाचा जीव वाचवायचा आहे, असं मी बोलत आहे, असं स्पष्टपणे तिलोत्तमाने सांगितलेलं असतं. तिलोत्तमाच्या सांगण्यावरून आता मात्र सावली सारंगसाठी महेंद्रच्या कुटुंबात जाणार असते आणि सारंगचा जीव वाचवणार असते. तर पाहत राहा प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.